राणी साहेबांच्या महालात येण्याची इजाजत आहे का? भत्ताशीबाई तुम्ही या ना. मुजरा घ्या राणी साहेब. पहिला मुजरा राणूबाईंचा. हो काय करताय? हा हात मुजरा करण्यासाठी नाही, आशीर्वाद देण्यासाठी आहे. हो काय करताय? आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहेत. आमच्या दादासाहेबांबरोबर तुम्हाला राणी साहेबांच्या आसनावर बसलेलं बघून आम्हाला केवढा तरी आनंद होईल. डोळ्याचं पारणं भेटेल आमच्या. भत्ताशीबाई, आज आमच्या जन्मदात्या आई साहेब असत्या तर त्यांच्या जीवाला सोन्याची झुंबर लागली असती. काळीच सुपा एवढं झालं असतं त्यांचं. आपल्या लेकराला राजा होताना बघून सुखावल्या असत्या आई साहेब. भत्ताशीबाई, बहिणीसा, आज आभाळात ढग भरून आले. पडलाच पावसाचा शिडकावा तर आमच्या आई साहेबांचे अश्रू समजावे. आनंदाश्रू. भत्ताशीबाई, आई साहेबांचा आशीर्वाद, आऊ साहेब आणि आबा साहेबांची शिकवण आणि आमच्या वहिनीसांची साथ आणि तुमची पाठराखण. आमची कसली पाठराखण? हो, होळीत जळत्या निखाऱ्यात हात घालून पेटता नारळ बाहेर काढतात माणसं. तसंच मोगली छावणीत जाऊन तुम्ही तुमच्या भाऊरायांना घेऊन आलात. तुमच्या धाडसावर आणि त्यागावर हा सोहळा रंगणार आहे भत्ताशीबाई. नाहीतर आम्ही आमचं कर्तव्य केलं. सगळेच कर्तव्य जाणत नाहीत. उद्याच्या सोहळ्यात मान सन्मान मिळेल, पण त्या मान सन्मानाच्या कडेवर अपेक्षांची पाळं बसलेली असते. कुणाला ना कुणाला काही ना काही हवंय. कोणाला पद, कोणाला वतन, कोणाला सुभात, तर कोणाला किल्लेदारी. दादासाहेबांनी ठरवलं असेलच की काहीतरी. ठरवलं असेल, पण आम्हाला ते ठाऊक नाही. मंचकारोहणानंतरच्या दरबारातच ते कळेल. अहो, कारभाऱ्यांच्या वाड्यावरचे चौकी पहारे उठले. उठवले का? नजर कैद बी संपली. म्हणजे आता कारभाऱ्यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार. हे बरं होईल बा. अहो, त्यांचं बरं होईल, आपलं काय? अडू भाऊ, माझा मूळ प्रश्न तसाच आहे. आपलं काय? जबाबदारी, सुभा काय? गणोजीराजे, आपलं वेगळं काय आहे? आपल्याला तर नात्यातनंच आलंय त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. काढू भाऊ, तुमचा गोडा आवरा. हा? ते तर करतच आलोय की आम्ही. मग इथून पुढे बी तेच करायचं. अहो, पण त्यांच्या पाठीशी उभं राहताना आपल्या पोटाचा बी विचार करा की. तो विचार आपण नाही, आपल्या पोशिंद्यानं करायचा. शंभूराजांनी. होय, शंभूराजांनीच. साडू भाऊ, माझं म्हणणं काय, आता कारभारी पुन्हा सेवेत रुजू होतील आपापल्या पदावर. त्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरायला लागेल. तुमच्या आमच्या घराचं काय? अहो, आपल्याला प्रत्यक्षात शिवकन्या म्हणजे लक्ष्मीच दिले शिवाजी महाराजांनी. अहो साडू भाऊ, आपण मेवणं पावणं, आपणच यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पाठीशी उभं राहू की, पण मोकळ्या हातानं नाही. जमायचं नाही. मिळेल ना जबाबदाऱ्या पुण्यांदा आपल्याला? मिळायला तर पाहिजे.
म्हणजे वाटतंय तरी खरं तसं. काय बनतं? जबाबदारी तर मिळायलाच हवी, पण गेलेली पत तीही मिळायलाच हवी, तरच रुबाब गोष्टीला. नाहीतर काय, नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. खर तर बाळाजी पण तो हुशार निघाले. ऐकलं का? हो, बाळाजी पण तो हुशार म्हणून महाराज असतानाच तर हयात चिटणीसी सावताच्या नावावर करून घेतली. अहो हुशारच आहेत ते. आपणच आपले एवढे मर मर मेलो, प्रसंगी युद्धही केली, पण तरी अजून आपलं मूड काही स्थिर नाही. पद जबाबदाऱ्या परत मिळतायत की नाही याचीच भ्रांत आपल्याला. आता बाळाजी बघा, 2-4 पत्र खरडली आणि झाले तो हयात चिटणीस. बरं, कागद सरकारचं, शाही दौत सरकारची, आपण इथं बसलो टाळ्या वाजवत. ऐकलं का मोरोपंत? ऐकतोय, आमचा कान तुमच्याकडेच आहे, बोला. काय म्हटलं, तुम्हासनी खात्री आहे ना व? जबाबदारी मिळेल ना? नाहीतर आपली बी तरावायची त्या कुंपणावरच्या दोडक्यासारखी. नाही होणार दोडक्यासारखी आपली तरा. कशावरून असं म्हणताय? अहो कुंपण आहेच कुठे आता? आणि कुंपण कुंपण कोण? तुम्ही आम्ही. हो, खरंच की. पण हे बरं आहे तुमचं, म्हणजे निवाड्याच्या वेळी मी पुढे, निवाड्याच्या जागेवर माझ्या मागे दडायला तुम्ही, आणि आता जबाबदारी मागायला माझ्या पुढे. काय वाटतं तुम्हासनी, मिळतात जबाबदारी आपल्यासनी? आपल्यालाच मिळतील हिरोजीराव, त्याबद्दल कुणाचं दुमत असूच नाही. काय सांगताय? मग शिवाय आहे कोण त्यांच्याकडे हा स्वराज्याचा 1000 घोड्यांचा रथ हाकायला? हो, त्यांच्याकडे काय, पाहिलेला 50 माणूस आहे. सोडा हो, एक माणूस औषधाला सापडला नाही. पण तुम्हाला काय वाटलं, त्यांनी माणसं सोडण्याचा प्रयत्न केला नाही? केला. आणि कोण तो लुबऱ्या तांत्रिक, काय नाव त्याचं? कलुषा. हा, त्याला घेऊन पंत फिरले, पण आपल्या तोडीचा माणूस त्यांना सापडला नाही. त्यामुळे मूळ पदावर आपली वर्णी लागणं जरुरीचं आहे. तसं झालं तर मग आलोच महाडवरून तुमच्यासाठी मिठाई घेऊन. आणून ठेवाच. नाही, पंत बोलले म्हणजे त्यांचा अनुभवच बोलला म्हणायचा. पोशाख, पगड्या, उपरणी धुवून धावून रंगवून ठेवा. वरून हाक आली की ओ म्हणायचं आणि दरबारात आपल्या आसनावर जाऊन बसायचं. खरंच तसंच घडावं. आई शिरकाई, तुझा नारळ नैवेद्य सगळं सगळं करतो आम्ही, तेवढं बघ आई. आबासाहेब, आज आम्ही मंचकारोहण करतो आहोत, पण मंचकाच्या दिशेनं जाताना आम्हाला काटेच काटे दिसतात. त्या अणकुचीदार काट्यांची फुलं करण्याची किमया तुम्हाला साधली, तीच किमया आम्हाला साधेल का, या विचारात आम्ही आहोत. आबासाहेब, बघा ना, आमच्या आणि मंचकाच्या मध्ये अपेक्षाच अपेक्षा आहेत. नात्यांच्या अपेक्षा, घरातल्यांच्या अपेक्षा, सरदारांच्या अपेक्षा, अष्टप्रधानांच्या अपेक्षा. आपल्या समोर ज्यांची बोलण्याची हिंमत होत नव्हती त्या सगळ्यांना आता कंठ फुटलाय. दुसऱ्या बाजूला विजापूरच्या आदिलशहानं आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. त्याच्या दरबारात औरंगजेब बादशाहच्या नावानं खुतबा पडण्यात आला. तो औरंगजेबाच्या वर्चस्वाखाली गेला.
जंजिराच्या तटाच्या आड असणारी सिद्धी नावाची महाकाय मगर जबडा वासून बसलेलीच. चहूबाजूंनी स्वराज्यावर संकट येत आहेत. पण आबासाहेब, आम्ही त्याची तमा बाळगणार नाही. कारण तुमचा भरभक्कम आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आबासाहेब, आम्हाला आशीर्वाद द्या. राजा होण्याचा नाही तर तुमचा उत्तम मावळा होण्याचा आशीर्वाद द्या. आबासाहेब, जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू. तुमचं जे संकल्पित आहे ते पूर्णत्वास नाही. होय आबासाहेब, आम्ही स्वराज्यात कडाडणाऱ्या विजेची काया धारण करून संचार करू. आमच्याकडे बघून आपल्या भगव्याचा ऊर अभिमानानं भरून येईल असं कर्तृत्व गाजवू. हा आमचा छत्रपतींना शब्द. शकदम शकदम. झाला तयार ही पगडी. काय झालं बाबा? निळोबा, ही पेशवे पदाची पगडी स्वतः महाराज साहेबांनी सन्मानाने आमच्या डोक्यावर घातली होती स्वराज्याभिषेकाच्या वेळी. हो मग? निळोबा, आता राजा बदललाय. युवराज आता मंचकारोहण करणार आहेत आणि मंचकारोहणाच्या वेळी ही पेशवे पदाची पगडी घालण्याचा अधिकार आम्हाला आहे किंवा नाही याची कल्पना नाही. बाबा, तुम्हाला वाटतं युवराज पेशवा बदलतील? माहित नाही. युवराज पेशवा प्रधान बदलणार नाही. त्यांच्या मनातील आपण काय सांगावं? परंतु त्यांनी तर चौकी पहारे उठवले. याचा अर्थ मी पात्र आहे असा होत नाही. पण आम्हाला विश्वास आहे युवराजांवर. ते खूप मोठ्या मनाचे आणि ते योग्य तोच निर्णय घेतील. घ्यावा, कारण आमची ही उमेद पहिल्यासारखी राहिलेली नाही. बाबा, निळोबा, आम्हाला आता ही पेशवे पदाची पगडी नको. आम्हाला तुम्ही दुसरी पगडी द्या. परंतु बाबा, हे असं? निळोबा, आम्ही महाराजांचे पेशवे म्हणून राहिलो. त्यांनी आम्हाला भविष्याचा वेध घ्यायला शिकवलंय. मध्यंतरीच्या काळात विसरलो होतो आम्ही, पण आता विसरून नाही चालणार. कावेरी, अहो कावेरी, मागेच उभी आहे तुमच्या. पुढे या बघू. काही हवंय? अहो, दरबारात जाण्याची वेळ झाली आणि तुम्ही अजून सुनीच्या पगडीला मोतीलग नाही लावली. अशी पगडी घालून जाणार का मी? ही पगडी महाराजांनी दिलेली. शंभूराजे सुदनीसीची वेगळी पगडी देतील, तिला लावू आम्ही मोतीलग. आमच्याकडे तयारच आहे. पण मग ही पगडी नको घालू डोईवर? नको. मग दुसरी पगडी घालू म्हणता? अहो, पण मला दुसऱ्या पगडीची अजून सवय नाही हो. एका दिवसासाठी. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा,
आई शिरकाईच्या आणि जगदीश्वराच्या कृपेने पगडी ठेवण्यासाठी डोकं शाबूत राहिलंय, हे काय कमी आहे? ठीक आहे, द्या दुसरी पगडी मग. आम्ही दरबारातून दुसरी सुर्नीची पगडी घालून येऊ, तेव्हा मात्र मोतीलग लावा. हो. येतो. या. अरे वा 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 वा, तयारी बाकी एवढं येऊ झाले बरं का कविराज. आप साथ में है. आम्ही साथीला आणि सुरंगाच्या वातीला मोरत असतोय. बर, मंचकार रोवण्याची तयारी म्हणजे काही सोपं आहे होय? तुमच्या देखरेखीखाली समद कसं जका जुळून आलंय बघा. आणि आपल्या नव्या राजाला साजेस झालंय समद. माँ काली की कृपा है, वही शक्ति देती है. अक्षिव हे बघा, आले सुदीक. अजून दरबार भरला नाही तर हे हजर. विरोध करणारे बी हेच आणि पद मिळणार म्हणून समद्यांच्या आधी येणारे बी हेच. आइए आइए. राम राम मोरपंत, हिरोजी, बाळाजी, राम राम. राम राम. राम राम. आम्हासने वाटलं दरबार सुरू झाला की काय. नाही नाही, असा कसा भरल तुमच्याशिवाय. म्हणजे चांगल्या अर्थानं बोललो मी. म्हणजे तयारी छान आहे. या मोरोपंत, या या बसा. असं कसं बसावं? नको नको, आधी राजे बसतील, मग आपण बसावे. अजून अवकाश आहे, इसलिए हमने. तरीही आजवर सन्मानाने सिंहासनाच्या समोर बसलो, पण म्हणजे जबाबदारी दिलेली नाही. जबाबदारीची स्पष्टताही नाही. कशी असेल ही स्पष्टता? मानानं वाढलेल्या पानात कट कारस्थानाची माती कालवलीत तुम्ही. आता जे काय मिळेल ते गोड मानून घ्यावंच लागेल. काय म्हणताय सर नोबत? नहीं कहीं नहीं. आइए आइए, पधारिए, आइए. हा काय आईये पधारी म्हणतो? हा काय कारभारी झाला की काय? अहो, आज नसल झालं कारभारी, पर उद्या होतील की बघून बघून, शिकून शिकून. अहो, बघून बघून तुमचा 4 पायाचा घोडा शिकता येईल, पण कागदी घोडा हा असा बघून बघून शिकता येत नाही. अंबीरराव, त्यासाठी गाडीभर विद्या असावी लागते डोक्यात. ती आहे की नाही ते अगोदर तपासा. असं तपासू की? याला काय लागतंय? तुम्ही बसा तपासत, पण तोपर्यंत या मंचकारोहणाला मोरोपंत कलुषाने दाखवलेल्या आसनाकडे नाही तर सिंहासनाच्या पायरीवर बसतील. असं झालं तर शंभू राजांनी आपल्याला पूर्णपणे माफ केलंय असं मानू आम्ही, आणि ही स्वराज्याची सेवा करू. तुम्ही म्हणा माफ केलं म्हणून, पण आम्ही या गोष्टीला शंभू राजांचा नाईलाज म्हणू.
कारण माणसं आहेतच कोण. असं बघूया की आता शंभूराज येत्याल तेव्हा मोरोपंतासनी पायरीवर बसवत्या का तुम्हासनी छत्र धरायला लावत्यात ते कळलंच की. घोडा मैदान जवळच आहे.